नमस्कार श्रोते हो. आज आपण भेटणार आहोत अशा कवींना ज्यांच्या शब्दांमध्ये गावाचं जीवन, मातीचा सुगंध आणि माणसाचं अंतरंग उलगडतं. त्यांनी भोवताल, सभोवताल, मायकू, अध्यात्माच्या वाटेवर आणि मुबाई असे काव्यसंग्रह दिले आहेत. ते आहेत विनय वामन सौदागर. आजगाव सावंतवाडी तालुक्याचे. सरकारी नोकरीतून निवृत्त तरीसुद्धा सामाजिक कार्यात आणि शब्दांच्या गावात रमणारे. आज आपण जाणून घेऊया त्यांच्या मालवणी कवितांचा प्रवास. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. सर, आपल्या कवितांमध्ये निसर्ग, शेती, गाव आणि माणूस हे सगळं जिवंत दिसतं. भोवताल या शीर्षकाचं काय गूढ आहे आणि कवितांची वाट कधी सुरू झाली? कवितांची वाट कधी सुरू झाली असं म्हणायला गेलं तर वयाच्या 54व्या वर्षी. मी एक वाचक होतो. अगदी इयत्ता 4थीपासून चांगला वाचक होतो. पण मी लिहिलं नाही किंवा लेखक, कवी व्हावं असं मला आयुष्याच्या कोणत्याच वळणावर वाटलं नाही. माझी मुलं शहरात गेली आपल्या नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त. आणि रीते पण आलं थोडंसं. आणि तेवढ्यात मी वृत्तपत्रामध्ये वाचलं की मालवणी काव्य स्पर्धा आहे म्हणून सहज म्हणून एक कविता मी लिहिली, जिल्ह्यातलीच. आणि त्याच्यामध्ये त्या पहिल्याच कवितेला मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. खूप छान. मग म्हटलं आपण लिहून बघूया. तेवढ्यात दुसरी स्पर्धा आली, त्याच्यात पुन्हा पाठवली. मला एकदम खात्री होती की माझा पहिला नंबरच येणार. आणि रिझल्ट लागला त्यावेळी पहिल्या 5 नंबरात पण मला पारितोषिक मिळालं नाही. त्यामुळे म्हटलं आपला हा प्रांत नसेल असं मला वाटतं. आणि म्हणून मग मी काय केलं की बस आता थांबूया. पण तेवढं त्यावेळी मुली माझी घरी आली होती सुट्टीत. तिने ती कविता घेतली आणि एका वृत्तपत्राला दिली छापण्यासाठी म्हणून. मग ती त्या लोकांनी छापली. आणि मग सलग मी जी कविता पाठवायचो ना छापायचा असं झालं ते. आणि मग पुढे ती सोशल मीडियात गेली आणि मला मित्र मिळायला लागले. पुन्हा दुसऱ्या एका वृत्तपत्रातून मला तुम्ही एक 50 कडव्यांची कविता लिहा म्हणाले, दीर्घ कविता. मी पेपरला छापतो, हाफ पेज. मी ती लिहिली. आणि त्याच्यात असं झालं की ह्या कविता मी लिहित असताना सोशल मीडियात ज्यावेळी मी टाकायचो त्याच्यामुळे आपण अनेक लोकांपुढे पोचतो. खरं. आणि मग मी ते भोवताल हे पुस्तक लिहिलं. ज्यावेळी माझ्या त्या 50पेक्षा अधिक कविता झाल्या त्या म्हटलं आपण एकत्र करूया. आणि मग ते मी कवितांचं पुस्तक छापलं. आणि तुम्ही मगाशी मला विचारलं की भोवताल हा शब्द, ते भोवताल हा शब्द असा आहे की मी सभोवतीचं जे आहे तेच चित्रण करतो. माझ्या सुरुवातीच्या ज्या पुस्तकातल्या कविता आहेत त्या सगळ्या चित्रणात्मक आहेत, चित्रकाव्य आहेत. ती समोर जे जे आहे ते मी हेरलं. म्हणून सभोवताल, तो भोवताल हा काव्यसंग्रह पहिल्यांदा निर्माण केला. अच्छा, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरानुसार तुम्ही कविता लेखन करत गेलात. सर, खूप छान. आपल्या निर्मितीचा उत्सव या मालवणी काव्यात निसर्गाचं चित्रण जिवंत आहे. पावसाळी वातावरणाचा अनुभव यामध्ये दिसतोय. यातील भाषिक वैशिष्ट्यांबाबत काय सांगाल? उदाहरणार्थ वांगडा सारखे शब्द आणि सृजनांच्या ह्या कर्मा याबद्दल काय सांगाल? आणि ही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. वांगडा म्हणजे सोबत. त्यामध्ये मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की मालवणी शब्द भांडार माझ्याकडे आहे ते माझ्या बाबांमुळे आहे. बरं. आणि त्यांचीच शैली जी आहे माझ्या बाबांची, त्या बाबांच्या शैलीतून मी हा लिहायला शिकलो. तीच शैली मी वापरतो. तर तुम्ही म्हटलं की निर्मितीचा उत्सव ही कविता ऐकायची आहे आपल्याला. त्याच्यातले जे पहिले 4 ओळी आहेत त्या तेवढ्या 4च ओळी मला सुचल्या होत्या. आणि त्यानंतर मग विचार केला की हे जे आहे पाऊस पडतो जमिनीवर, तर पाऊस आणि जमिनीचं हे प्रेम आहे. आणि त्या प्रेमातून जी अपत्य निर्मिती म्हणजे हिरवागार चारा. त्यामुळे ही सृजनाची कविता आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या पुढच्या ओळी लिहिला. तुम्हाला कविता वाचून दाखव. निर्मितीचो उत्सव. असा काय लकलकला भियान झाली गुळी. असा काय लकलकला भियान झाली गुळी. अंगार घेता अवकळ्याक जमीन झाली हा खुळी. प्रेम काय लपान रवता वास सुटलो गावभर. गटारातून पाणी धावला व्हाळाक सांगूक रात्रभर. म्हणजे कसं असतं की प्रेम जमलं की त्याचा गवागवा होतो.
तर ते गटारातलं पाणी व्हाळाला सांगण्यासाठी जातंय की ह्या धरतीचं आणि ह्या पावसाचं प्रेम जमलंय म्हणून. प्रेम काय लपान रवता वास सुटलो गावभर, गटारातून पाणी धावला व्हाळाक सांगू रातभर. तरीच आभाळ वाजा होता बातमी चावतं ढग, तरीच आभाळ वाजा होता बातमी चावतं ढग. माती लोळता पावसा वांगडा भितोडेक रवान बघ. आस्ते आस्ते इसर पडलो निवली आभाळ भूमी, आवाज नाय वास नाय गजाली झाले कमी. बरो पाऊस झाल्यार उमजा निसर्गाचा मर्म. निसर्गाचं मर्म काय आहे ते खूप पाऊस झाल्यानंतर लक्षात येतं. बरो पाऊस झाल्यावर उमजा निसर्गाचा मर्म, हिरवोगार गर्भ दरवळा सृजनाचा ह्या कर्म. ह्याच्यातून हिरवागार गर्भ निर्माण झाला, चार आली, गवत आलं, शेती आली. ही सृजन निर्मिती आहे. म्हणून त्याला मी कवितेचं नाव ठेवलंय निर्मितीचा उत्सव. खूप छान सर. माती, पाऊस आणि हिरवा गर्भ ही सगळी कविता म्हणजे निसर्गाचीच किमया आहे. सर, आपण मालवणी बोलीत लिहिता, तर मला सांगा भाषा आणि माती या दोघांचं नातं तुम्ही कसं पाहता, आणि ही तुमची अजून व्हाळी एक पाणी हा ही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. माती आणि भाषा यांचं नातं म्हणजे मी गावात राहतो, आजगाव म्हणून 1,500 लोकसंख्येचं ते गाव आहे आणि मी स्वतः त्या मातीतच वावरतो. मी मालवणीच बोलतो. आता हे तुम्ही या कवितेबद्दल मला विचारलं ना, अजूनही व्हाळी एक पाणी त्याची खूप गंमत आहे. वशातेली म्हणून मित्र, आता तो नाही आहे, आणि तो मला म्हणाला तिथे एक आमच्याजवळ एक व्हाळ आहे म्हणजे ओढा. तर ते व्हाळ असताना तो काय म्हणाला की अजून व्हाळात पाणी हा मरे असं म्हणाला. अजून व्हाळात पाणी हा हे त्याचे शब्द आहेत. मी त्याच्यात ते अजूनही व्हाळी एक पाणी हा जरासा फरक केला. म्हणजे पहिली ओळ आहे ती त्या माझ्या मित्राची आहे आणि ती ओळ ऐकली आणि माझ्या डोक्यात सुरू झालं की ती ज्यावेळी ओळ मी ऐकली ना त्यावेळी मला मर्ढेकरांची कविता आठवली. मर्ढेकरांची एक कविता आहे की अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरती चढुनी अजून बकरी पाला खाते. म्हणजे आपल्याला वाटलं बदललं तरी फार बदललेलं नाही, अजून ते आहेच. अजून माती लाल चमकतेच आहेत, अजूनही फुलांना वास येतोच आहे, अजूनही ती बकरी पाला खातच आहे. पुढे गेलो आणि मला परत दुसरी कविता आठवली की अजून त्या झुडपांच्या मागे सदापुरी दोघांची हसते. आता ह्या 2 कविता आठवल्यामुळे माझ्या लक्षात आलं की तो जे काय ओळ बोलला त्याच्यात तो अर्थ आहे की अजून हे असंच आहे आणि त्या संदर्भात कविता होऊ शकेल असं मला घरी येईपर्यंत वाटलं. घराकडे मी ज्यावेळी येत होतो त्यावेळी कावळा आमच्या छपरावर होता, ओरडत होता. मांजर आमचं होतं ते अंगणात माती खरवडत होतं आणि परिसरात खूप त्या खारुताई आहेत, चानी म्हणतो आम्ही त्यांना. तर ती चानी त्या आमच्या घरात चिकूचं झाड आहे अंगणात, तिथे असतात त्या. हे तिन्ही गोष्टी बघितल्या आणि मला पहिलं कडवं सुचलं आणि नंतर पुढच्या सगळेच कविताच मला एका दमात सुचली. ती मी सादर करतो. अजूनही व्हाळी एक पाणी हा, कावळो छपरार आराडता, मांजार माती खरवाडता, चिकवा फाटी चानी हा, अजूनही व्हाळी एक पाणी हा. दारची दसवन भरारली, पोरसात आंबोली तरारली, माथ्यात आबोली राणी हा, अजूनही व्हाळी एक पाणी हा. वळई शेणान सारायल्ली, वळई म्हणजे आपलं माझघर, वळई शेणान सारायल्ली, मठी दियान थारायल्ली, फाटल्या बाजूक नानी हा, अजूनही व्हाळी एक पाणी हा. सामान पडियेत कोंबलेला, माटियेर सवळा लोंबलला, नात्राक धरून नानी हा, अजूनही व्हाळी एक पाणी हा. तरणो नांगरूक शिकललो, जरी कवळो पिकललो, जाणतो आमचो मानी हा, अजूनही व्हाळी एक पाणी हा. बदाळणारा बदलानेत, बदाळणारा बदलानेत, सुखार दुःख खवळानेत, घरची माऊली शानी हा, अजूनही व्हाळी एक पाणी हा. खूप सुंदर सर. ही फक्त पावसाची वाट नाही तर ही वाट आहे आशेची, आतुरतेची. सर, तुमची भिरभिरलय या कवितेत तुम्ही गाव सोडून शहरात आलेल्या माणसांचं मन रेखाटलं. ही कविता वाचल्यानंतर मन भावूक झालं आणि ही अनुभूती तुमची वैयक्तिक आहे का, काय सांगाल? थोडीफार वैयक्तिक असं म्हणता येईल, कारण मी एक 10 वर्ष बाहेर होतो
आणि त्यावेळी मला घराकडे यावं असं वाटायचं. बर. पण मुंबईतले मित्र मला नेहमी सांगायचे की घरी आलं की मला जावंसं वाटत नाही. त्या घराची ओढ, म्हणजे जरी मुंबईत सगळी सुखं त्यांना मिळत असली तरी पुन्हा पुन्हा घरी यावंसं वाटतं. याच्या त्यांच्या बोलण्यातून ही कविता मला सुचली. सादर करत होते. भिरभिरलई. ठीक आहे. पोटासाठी घर सोडलंय, पोटासाठी घर सोडलंय, शहर आपला वाटला नाय, घरात येतय धावत धावत, परत जावा वाटणार नाही. ही सर कोणच वाईट नाही, ही सर कोणच वाईट नाही, तरी वाटता परको झालंय, पोट काय भरणा नाय, वाटता माती गोबर खाले, भाव भावजय बरी करता, भोवते लोटो वळे पुरतो, रांचे कुडीत जाणव नाय, डोळे पुशीत वस्त्रेत झुरतो, पाटल्या दारात चूल भिजता, तिच्या जागेर गॅस पेटलो, पाटल्या दारेर चूल भिजता, तिच्या जागेर गॅस पेटता, सगळा आसान काहीच नाही, चुलतो रीती रिवाज रेटता. हे कोकणातलं चित्र आहे. कित्या येतंय माहीत नाही, घर आसा घरपाण नाही, मुंबईत सगळा मिळता तरी गाव खेचता माझो पाय, कितके दिस चलात ह्या पोरा म्हणतात तुमचा गाव, कितके दिस चलात ह्या पोरा म्हणतात तुमचा गाव, मुलूक आपलो रवलो तरी पुसत चालला माझा नाव, गोठ्यात नाही गोरवा आता, गोठ्यात नाही गोरवा आता, तरी गोठो उभो असा, एक दिस असो येत, एक दिस असो येत, मठियेत पार्टे चालू होतीत, तवसर डोळे धापीन म्हणतय, शेती बाती भय्ये खातीत. हे कोकणचं विदारक चित्र आहे. मी ज्या गावात राहतो अनेक घरात म्हातारी माणसं फक्त आहेत, नवरा बायको, मुलं त्यांची पुढे गेलीत. आता इथे येणारी कोण नाही. वाडेच्या वाडे आहेत, मोठी घरं आहेत. हे जे गाव, ही घरं, ही कोणाची होतील किंवा पडून जातील सांगता येत. सर, खूप छान अशी कविता. मन जणू गावाच्या रस्त्यावर हरवलं. सर, तुम्ही कागदावर भावस्पर्शी शब्द लिहिता आणि ज्ञानदानाचे पवित्र काम सुद्धा करता. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा तुम्ही प्रश्न म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. कवी म्हणून मला ओळखतात तरी देखील शिक्षक म्हणून ओळखावं असं मला वाटतं. मी 2019 सेवानिवृत्त झालो. त्यावेळी मी विचार केला की आता 5 तास तरी मी समाजासाठी देण्याचा विचार करूया. आणि म्हणून मग मी काय केलं तर माझे गुरुजी, गोगटे गुरुजी म्हणून, तर त्यांचं मला म्हणजे ऋषितुल्य होते ते. त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या. अच्छा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1971 मला स्कॉलरशिप मिळाली आहे त्या गावात शिष्यवृत्ती, ज्यावेळी इतर गावात शिष्यवृत्ती परीक्षाच माहिती नव्हती. आणि त्याचे सगळं श्रेय हे त्या गुरुजींना आहे. त्यावेळी त्यांनी आम्हाला बसवलं आणि आम्हाला स्कॉलरशिप मिळाली. रत्नागिरी सेंटर असायचं. 4थी आणि 7वी अशा दोन्ही स्कॉलरशिप मिळवणारा पहिला विद्यार्थी आहे. खूप छान सर. आणि मग त्या गुरुजींचं ऋण कसं फेडवू, त्यांनी आम्हाला मोफत शिकवलं. मग मी ठरवलं की आपण पण मुलांना शिकवायचं. ज्यावेळी मी सुरुवात केली ना हे काम करूया म्हणून, तर मला गावातल्या लोकांनी सांगितलं की इकडे नाही मिळणार स्कॉलरशिप, कारण आता साधारणपणे 15-20 वर्ष आमच्या गावात स्कॉलरशिप कोणाला मिळाली नाही. सगळी हुशार मुलं शहरात जातात. त्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न पडला. तरी जिद्दीने सुरुवात केली. माझ्याबरोबर काही मित्र जे गुरुजींचे विद्यार्थी होते ते एकत्र आले आणि त्यांनी मिळून आणि आम्ही हे स्कॉलरशिपचे क्लासेस म्हणजे शिकवतो मी एकटाच. आणि साधारणपणे 150 ते 200 तास दरवर्षी मुलांना शिकवतो. ते विनामूल्य असतं, एकही पैसा घेत नाही. खूप छान सर. उलट त्या मुलांना आम्ही स्कॉलरशिपचा सेट मुलांना भेट देतो, कारण 670-700 रुपये अशी किमती आहेत त्या सेटची. पालकांची क्षमता नाही आहे. मुलांना ज्यावेळी मी संध्याकाळच्या वेळी परीक्षा जवळ आली की 3-3, 4-4 तास शिकवतो, त्यावेळी त्यांना मध्ये अल्पोपहार आम्ही देतो, तो पण मोफत देतो. तो माझे मित्रपरिवार हे सगळे त्यांच्या खर्चातून हे सगळं करतात. म्हणजे स्कॉलरशिप हेच आमचं ध्येय आहे. त्याशिवाय आम्ही त्यांना आकाश निरीक्षण शिकवतो त्या मुलांना. त्यांना ठिपक्यांची रांगोळी शिकवतो, कारण ती लोप पावत चालली म्हणून ठिपक्यांची रांगोळी शिकवतो. पुस्तक वाचन त्यांना देतो. दरवर्षी दिवाळीला किशोर अंक त्यांना मोफत देतो. त्याची ती परीक्षणं लिहितात. म्हणजे करायचं ते सगळं मुलांसाठी करायचं
आपला वेळ खर्च करून मुलांना हे सगळं मोफत द्यावं असं करतो. खूप छान सर. समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे असं अंतरंगी विचार करणं म्हणजेच मनाला समाधान असतं. सर, तुमचं कार्य खूपच मोलाचं आहे. सर, तुमच्या शिगार या मालवणी काव्याविषयी काय सांगाल आणि ही कविता सुद्धा आमच्या श्रोत्यांना ऐकवा. मालवणीबद्दल असं झालं की जसजसं बदल होत चालले तेव्हा काही शब्द हे लुप्त होत चालले. म्हणजे शेती आता ट्रॅक्टरने करतात ना, ट्रॅक्टरने केल्यानंतर नांगर आणि त्या संदर्भातले शब्द म्हणजे जू असू दे हे शब्द नाहीच होणार, वापरतच नाही. गोठ्यात गुरं नाहीत, बैल नाहीत, मग हे शब्द नाहीत. जसं आता चटया किंवा कोच असेल तर पूर्वी डाळी होती, ती बांबूची बनवली जायची, तो डाळी शब्द जाणार कारण डाळी दिसतच नाही. होय. तसं माझे एक मित्र आहेत कणकवलीचे व्ही के सावंत म्हणून, त्यांच्याकडे एकदा मी गेलो होतो. तर ते मला म्हणाले की सौदागर, शिगार हा शब्द लुप्त होणार, तो तुम्ही लिहा. आता शिगार म्हणजे काय तर पत्रावळी पूर्वी असायच्या, 2 पानं जोडायची. ती कशाने जोडायची तर ती एक हिऱ्यासारखं भाग असायचा, तो जोडायचा आणि त्याला शिगार म्हणायचे. अच्छा. ते म्हणजे ती शिवण्यासाठी ते वापरायचे. त्यांनी म्हटलं की हा शिगार तुमच्या कवितेत येऊ दे, म्हणजे तो जर तुमच्या कवितेत आला तर तो राहिला, लुप्त होणार नाही, असं त्यांनी मला आग्रह केला. आणि म्हणून मी कुठेतरी वापरायचं असं विचार करताना मी ते पूर्ण कविताच त्या शिगार ह्या शब्दांवर केले. सादर करतोय. शिगार करा. शिगार म्हणजे सिगरेट नाही, कारण त्याला पण सिगार म्हणतात. शिगार म्हणजे सिगरेट न्हय, शिगार शिवाचो धागो, पतवाळीची आटव काढा, 2 पानातलो जागो. पाना जोडी शिगार आणि पतवाळ होय तयार. पाना जोडी शिगार आणि पतवाळ होय तयार, जेवण असा चापून जेव, वाढपीस होय बेजार. शिगार नाय पतवाळ नाय, नकली म्हाल गमता, पाना गेली पतेऱ्यात नि थर्माकोल चमचमता. आता पत्रावळीच्या जागे थर्माकोलच्या पत्रावळी आला. केवाय सोजी भुरकताना शिगरा अडकत दातीत. ते हिर असायचं ते आणि त्याच्यावरच जेवायचे लोक, त्यामुळे ते दातात वगैरे कुठेतरी अडकायचं. केवाय सोजी भुरकताना शिगरा अडकत दातीत, तरी तरास होईना आमका, आम्ही होतो मातीत. पत्याऱ्याक तेव्हा सन्मान होतो, पत्याऱ्याक तेव्हा सन्मान होतो, जेवताना तो बरोबर, शिगराचीच ती कमाल होती, पाना पेंडे घरभर. खरा सांगा काय मिळेला, खरा सांगा काय मिळेला, काय घालायला तापून, नको ता देखैत सुट्टो, कचरो ठेतो धापून. पतवाळ काय रुसणा नाय, पतवाळ काय रुसणा नाय, नाही शिगार पतारो, जुन्याक अशीच वागणूक मिळता, कानात सांगी म्हातारो. शेवटचं कडवं. असेच कितके वस्तू सरले, असेच कितके वस्तू सरले, तसेच शब्द मालवणी, आपली जातकुळ गोड सांगा, कशी जपाची कोणी. खूप छान सर. शिगार म्हणजे जुन्या आठवणींची, संस्कृतीची खूण आहे. आणि सर, तुमच्या मित्रांचं प्रोत्साहन दरवेळेस मिळतं आणि तुम्ही खूप छान छान उपक्रम सुरू केलेत. सर, खूप छान आहे आणि ही कविता ना मनाला जागं करतं आपल्या. सर, तुमची आता गेले वडे कुणीकडे ही कविता कशी सुचली त्याबद्दल सांगा आणि ही कविता सुद्धा ऐकवा. ते देखील मित्रांमुळेच सुचलं हे सगळं. तो मित्र माझा आला होता, त्या दिवशी वडे केले होते. वडे म्हणजे जे थापून करतात ते वडे, ते एक्सप्लेन करावं लागतं. नाही तर वडे म्हटल्यानंतर सगळ्यांना कसं वाटतं की बटाटे वडे. अच्छा. तर ते सागोती बरोबर जे वडे असतात ते केले होते. तर तो मला म्हणाला की अरे, वडे मी खूप दिवसांनी खाल्ले. ह्या एका त्याच्या वाक्यातून मला वाटलं की गोष्ट खरीच आहे. हल्ली वडे होत नाहीत घरी, बटाटे वडे मात्र सगळ्या ठिकाणी आहेत, सर्रास होतात. पण तो विचार करत असताना ही एक मजेशीर कविता, खूप त्याच्यात अर्थ गर्भितार्थ आहे असं नाही आहे. पुर्ये नाय पसंद आमका ओढो वड्याकडे. मालवणी माणसाला पुऱ्या आवडत नाही, नको म्हणतो, पण वडे खातो तो. पुर्ये नाय पसंद आमका ओढो वड्याकडे, 12व्यात कुचामतू पण म्हाळात चावतो वडे. पुर्ये नाय पसंद आमका ओढो वड्याकडे, 12व्यात कुचामतू पण म्हाळात चावतो वडे. ह्या वड्याचा कळना नाय खडे खडे गमतत, ह्या वड्याचा कळना नाय खडे खडे गमतत, गुळवणेपासून रश्या ताकात जडे तडे रमतत. कशाय बरोबर असत, बरं वाटत. सागोती बरोबर नाता सांगता, सोजिये बरोबर गोता.
सोजी हे पण आता कालबाह्य होत चाललं. लहानपणी असायची, सागोती बरोबर नाता सांगता सोजियेकडे गोता, वाईट शेडो झाल्यार चायत बुडान जाता. जे रात्री राहिलेले जे वडे असतात ते दुसऱ्या दिवशी चहात बुडवून देखील चांगलेच लागतात. तांदळाचेच करू हाली जोंधळ्याचेही करतो, तांदळाचेच करू हाली जोंधळ्याचेही करतो, भोका नाय लाटणो नाय पाना हलका थापतो. म्हणजे रत्नागिरीच्या पट्ट्यामध्ये त्या वड्यांना भोक असतं, आमच्याकडे नसतं. ते आमच्याकडे सरळ असतं आणि ते केळीच्या पानावर थापून असं करतात. तांदळाचेच करू हाली जोंधळ्याचेच करतो, भोका नाय लाटणो नाय हलका पानार थापतो. बटाट्या वड्याक मातर आमका वडो म्हणवत नाय, खावचो नसता चावान ह्यो मजेत पोटात जाय. जलामल्यार पेढे खातो आणि मेल्यार वडे, जलामल्यार पेढे खातो आणि मेल्यार वडे. बटाटे वडे जाऊ थडे वड्याक मान हडे, पाव पुरये चपातेपेक्षा वडेच आमचे खरे. जरी पाव पुऱ्या चपात्या जरी असला तरी वड्याचं हे मालवणी पण हे अनोखं आहे. पाव पुरये चपातीपेक्षा वडेच आमचे खरे, बायले करूक बघणत नाय नैथय है न खरे. वड्याचा वांग्यार जायत आता वायस थांबतय, वड्याचा वांग्यार जायत आता वायस थांबतय. सर्व पित्रे खाल्लंय ह्या आता तुमका सांगते. खूप छान सर, खूप छानच कविता आहे, विनोदी अशी. गावात वडे म्हणजे फक्त खाणं नसतं, तो एक आनंद असतो आणि प्रेमाची चव सुद्धा असते. सर खूप छान अशी कविता तुम्ही वाचलात आता. सर आजची तरुण पिढी कविता कमी वाचताना दिसतात आणि तुम्ही या पिढीला काय सांगाल? कविता ह्या जास्त वाचल्या जातच नाहीत. म्हणजे मी सुद्धा पुस्तकं खूप वाचतो पण कविता वाचत नाही, जास्त कमीच वाचतो. पिढीने आता नाही वाचलं तरी त्यांनी काय करावं, तर ज्या कविता जुन्या कवींच्या आहेत, म्हणजे दुर्बोध सुद्धा आहेत, शिरवाडकरांच्या वगैरे छानच आहेत, पाडगावकरांच्या सुद्धा समजायलाच बऱ्या आहेत, पण ग्रेस मर्ढेकर ह्यांच्या कविता, पण त्याच्यावर ज्यांनी भाष्य केलेलं आहे ते भाष्यासहित त्यांनी जर अभ्यास केला कविता समजू शकते. आणि एक मला सांगायचं आहे की कविता म्हणजे यमक जुळवणं किंवा गेयता ह्याच्यात कविता नाही. हळूहळू तुम्ही लिहित गेला की तुम्ही त्यातली एक सूक्ष्म दृष्टीने काहीतरी हेरायला पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला जाता जाता सांगतो की माड नावाची मी एक कविता लिहिली. मालवणीतल्या दिसणाऱ्या शेतीतल्या झाडांवर सगळ्यांवर मी कविता केल्या. माडाची कविता असताना वर्णनात्मकच कविता केली. माडाचं जसं एखाद्या मुलगा माडाचं आत्मवृत्त लिहील किंवा माडाची माहिती लिहील तसंच मी लिहिलं. पण एक त्याच्यात कडवं असं आहे की माड पुढे जाता झापा टाकीत टाकीत, माड पुढे जाता झापा टाकीत टाकीत, तुम्ही पुढे जाया पाश गळान जातीत. काय आहे सांगा की माडाला खापं कशी दिसतात बघा. तर एक चुडत पडलं की ते त्याची खूण असते, तेवढा तो वर गेलेला असतो. म्हणजे ज्यावेळी माडाने आपला पाश सोडला त्यावेळी तो पुढे जाईल. तसंच तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला पाश तोडायला पाहिजे, पाश सोडायला पाहिजे. म्हणजे असा काहीतरी आशय जर आपण दिला तर त्या कवितेला थोडीशी उंची प्राप्त होती. त्या तरुण पिढीने ह्याचा अभ्यास करावा असं मला वाटतं. प्रत्येकाने पुस्तकं वाचावी आणि चर्चा करावी म्हणून आम्ही एक साहित्य कट्टा चालवतो. दर महिन्याला साहित्य चर्चा करतो आम्ही. आणि मालवणी संमेलन पण घेतलं, साहित्य संमेलन केलं. 2 वाक्यात सांगा असं तुम्ही जर म्हटलं तर मी म्हणेन की जर गाव असलं तर आपण म्हणतो गावात एक मंदिर असायला पाहिजे आणि लोकांनी त्या मंदिरात जायला पाहिजे. तिथल्या आमच्या गावात साधारणपणे प्रत्येकजण मंदिरात रोज जातो. तसंच गावात ग्रंथालय असायला पाहिजे आणि गावातल्या प्रत्येकाने शिकलेल्या माणसाने त्या ग्रंथालयात जायला पाहिजे. जात नाहीत तर मग काय करायचं, तर त्या ग्रंथालयाने वेगवेगळे उपक्रम राबवायचे. आणि ते माझ्यासोबत जे शिरोड्याचं ग्रंथालय आहे, खटखटी ग्रंथालय वगैरे, त्याचे मित्र परिवार आम्ही हेच काम करतो की लोकांना ग्रंथालयाकडे वळवतो. जरी मोबाईल असला, तुमच्याकडे सगळ्या सोशल मीडियाची साधनं असली तरी देखील पुस्तकं वाचावीत. ग्रंथालयात हजारो पुस्तकं आहेत, ती त्यांनी चाळावीत, वाचावीत. खूप छान सर. श्रोते हो, आज आपण कवी विनय सौदागर यांच्या मालवणी कवितांमधलं कोकण अनुभवलं. गाव, माती, बोली आणि माणूस या सगळ्यांचा भोवताल मनात साठवूया, आपल्या मातीशी जोडलेले राहूया.
सर, शब्दांनी भरलेल्या प्रवासासाठी आणि साधलेल्या संवादासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.